ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। शिवसेना शिंदे गटाच्या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रता निकालाविरोधात दाखल केली होती याचिका। न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना बजावली नोटीस। 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवरून भाजपा आमदार राम कदम यांची टीका। थेट हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा। म्हणाले, विधानसभा अध्यक्षांचा अपमान सहन करणार नाही। दावोस दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। दावोसमध्ये होत असलेल्या 54व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह संबंधित खात्याचे मंत्रीही उपस्थित। अयोध्येत श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमांना सुरुवात। विधीनुसार आज श्रीराम मूर्ती आणि परिसराचं दर्शन। गर्भगृहाचं शुद्धीकरणही केलं जाणार। अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान सोहळ्याला जाणार नाही, शरद पवारांचा निर्णय। मात्र 22 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येत येणार। स्पाइस जेटच्या फ्लाईटचे तिकीट असलेल्या प्रवाशाला चक्क विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून करावा लागला प्रवास। प्रवाशाला विमान उतरल्यानंतरच बाहेर काढता आलं। मुंबई बंगलोर फ्लाईट दरम्यान घडली घटना। पंजाबमध्ये पोलिसांची व्हॅन ट्रॉलीवर आदळून अपघात। 4 पोलिसांचा जागीच मृत्यू, 10 जण जखमी। जालंधर पठाणकोट महामार्गावरील येम्मा मंगद गावाजवळ घडला अपघात। बायोलॉजिकल ई लिमिटेडनं विकसित केलेली कोविड लस कॉर्बोवॅक्सला जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता। आपत्कालीन वापराची परवानगी। भारतातील प्रोटीन सब युनिट प्लॅटफॉर्मवर बनवलेली पहिली लस। रामायण मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया अयोध्येत दाखल। हमारे राम आएंगे अल्बमच्या शूटिंगसाठी अयोध्येला दिली भेट। दरवर्षी मुंबईत होणारा प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार सोहळा यावर्षी गुजरातमध्ये होणार। गुजरातनं आधी राज्यातील प्रकल्प खेचून नेले, आता फिल्मफेअरही पळवून नेला असल्याचा विरोधकांचा आरोप। न्यूज टाइममध्ये इथेच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com।